नागोठणे पोलीस ठाण्याकडून शहरात रोजच केली जाते गस्त. नागोठणे रोशन पत्की. आज स्थितीला आपला देश व पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी युद्धाचा भडका सुद्धा या दोन देशांमध्ये उडाला होता, पण आता वातावरण शांत असून भीतीचे कोणतेही कारण नाही. वातावरण पूर्ववत झाले असले तरी यामुळे विविध राज्यात जिल्ह्यात काही अपरिहार्य घटना घडू लागल्या आहेत. तसेच पाकिस्तानी अतिरेकी हे नेहमीच आपल्या देशाच्या बाबतीत कारवाया करण्यामध्ये पुढे राहिलेले आहेत, पण या कारवाया भारताने त्याच तोडीने परतवल्या आहेत. अशातच वातावरण चिघळत असताना जिल्ह्यातील शांतता अबाधित राहावी म्हणून रायगड जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी काही गोष्टींचा अभ्यास, त्यावर तर्कवितर्क लढवून तसेच काही गोष्टींचा आधार घेऊन, उदाहरणार्थ मारामारी, चोरी, ऑनलाईन फसवेगिरी करून सर्वसामान्य लोकांना या चक्रव्यूहात गुरफटवण्याचे काम भुरटे चोर करत असताना या घडणाऱ्या विविध घटना व यातून मुक्त वातावरण निर्माण करता यावे, लोकांनी फसून जाऊ नये, या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार नागोठणे पोलीस ठाण्याकडून नागोठणे शहर व विभागात कुठेही अनुचित प्रकार घडू नये व जिल्ह्यात शांतता निर्माण व्हावी म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घातली जात आहे. रायगड जिल्ह्याच्या नव्याने आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत की शहर व गावातील लोक व जनजीवन सुरळीत चालू राहावे व सर्वसामान्य जनतेला भयमुक्त जगता यावे, याकरिता सर्वच पोलीस ठाण्यांना हे आदेश प्राप्त झाले आहेत व त्याच अनुषंगाने नागोठणे शहर व परिसरात पोलीस कुमक रोजच फिरवली जात आहे. यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी जनतेला आवाहन केले आहे की कुठेही काही अनुचित घटना घडत असेल व तसा प्रकार आपल्या निदर्शनास आला तर त्वरित आपण जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा व कुणीही कायदा हातात घेऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.